वांद्रे परिसरामध्ये सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळते। अतिक्रमणाविरोधात जी कारवाई केली जाते दृश्य पाहूयात। अतिक्रमण हटवताना स्थानिक आक्रमक झालेले आहेत। या ठिकाणी महिला देखील पोलिसांच्या अंगावर गेलेल्या होत्या। हे दृश्यांमध्ये देखील पाहायला मिळालेलं होतं आणि वांद्रे स्टेशन परिसरामध्ये जी वर्षानुवर्षांची अतिक्रमण आहेत ती काढण्यासाठी आता सलग दुसऱ्या दिवशी ही कारवाई केली जाते। आपल्यासोबत अक्षय आहे। अक्षय आपल्याला अपडेट देत होता। अक्षय, दीपक, इथल्या जो जमाव जो आहे जो मोठ्या प्रमाणात जमलेला होता आणि जो पोलिसांना विरोध करत होता, मग त्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला देखील होत्या। त्या सगळ्यांना आता पांगवलेलं आहे पोलिसांनी। दुसऱ्यांदा आज हा लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। अगदी अर्ध्या तासापूर्वी एकदा लाठीचार्ज पोलिसांनी केलेला होता, कारण की इथे दोन अशा इमारत आहेत ज्या दोन इमारतींना पाडण्यास स्थानिकांचा विरोध आहे आणि त्याच दोन इमारतींपैकी एक इमारत ही पूर्णतः जमीनदोस्त करण्यात आलेली आहे आणि दुसरी इमारत जी आहे ती जमीनदोस्त करण्याचं काम इथे सुरू केलेलं आहे। मात्र ही जी दुसरी इमारत आहे ती इमारत पाडत असताना आता पुन्हा एकदा पोलिसांना काही नागरिकांनी विरोध केलेला होता आणि हे सगळे नागरिक जे आहेत ते रस्त्यावर येऊन पोलिसांना विरोध करत होते। त्या पोलिसांवर त्यांनी बादल्या फेकून मारलेल्या आहेत, पाणी फेकून मारलेलं आहे पोलिसांना आणि शेवटी पोलिसांना या ठिकाणी काही ना काय ऍक्शन घ्यावीच लागली आणि ऍक्शन घेतल्यामुळे पोलिसांनी शेवटी इथे लाठीचार्ज केला आणि सगळा जमाव पांगवलेला आहे। दोन वेळा हा लाठीचार्ज झाल्यामुळे आता आणखीन या ठिकाणी तणाव वाढतोय का, कारण की गेल्या 2 दिवसापासून आज कारवाई सुरू आहे आणि ही जी कारवाई आहे ती सुरू असताना इथे जवळपास 1000 पोलीस पर्सनल जे आहेत, म्हणजे जीआरपी असतील, आरपीएफ असतील, हे 1000 पोलीस पर्सनल या ठिकाणी आहेत, सिक्युरिटी पर्सनल या ठिकाणी आहेत आणि त्या सगळ्यांकडून ही जी कारवाई आहे ती कारवाई कुठे ना कुठे सुरक्षितरित्या पार पाडली जावी। मात्र अखेर आज जो गोंधळ झाला, काल ज्यावेळी संपूर्ण या परिसरामध्ये कारवाई झाली, मोठ्या प्रमाणात जी अनधिकृत बांधकाम आहेत ती पाडण्यात आली, त्यावेळी काल गोंधळ झालेला नव्हता। मात्र आज ज्यावेळी दोन इमारती पक्क्या इमारती ज्या आहेत त्या दोन पक्क्या इमारती पाडण्यासाठी इथे हे अनधिकृत बांधकामचं पथक जे आहे ते पुढे गेलं, त्यावेळी हा गोंधळ सुरू झाला आणि अखेर पोलीस, जर आपण आताही पाहिलात तर पोलीस संपूर्ण या बांद्रा ईस्ट हा जो परिसर आहे त्या बांद्रा ईस्टच्या परिसराला त्यांनी खाली केलेला आहे। रस्त्या हे वाहतुकीसाठी बंद केलेलं आहे आणि जे प्रवासी देखील पोलीस आतमध्ये बँड्रा स्टेशनला जाणारे आहेत त्या सगळ्यांना एकच या ठिकाणी एफओपी चालू ठेवण्यात आलेला आहे। त्या एफओपी वरून सगळ्यांना जाणं सांगण्यात येत आहे, त्यामुळे खालचा रस्ता पूर्णतः बंद ठेवला गेलेला आहे। आणि दुसरीकडे इथे आपण पाहिला आता एका बाजूची कारवाई जी आहे ती या ठिकाणी होत असताना दुसरीकडून देखील आता विरोध इथे सुरू झालेला आहे। समोरचा ब्रिज जर आपण बघितला तर त्या ब्रिजवर मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झालेले आहेत आणि हे सगळे नागरिक जे आहेत ते रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करतात। ज्या ठिकाणी कारवाई सुरू आहे त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतात, मात्र पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे। दंगल विरोधी पथक देखील बोलवण्यात आलेलं आहे आणि हा जो जमाव आहे, जो जमाव पोलिसांना किंवा पश्चिम रेल्वेला कारवाईपासून अडवतोय, त्या जमावाला इथे पांगवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। कालपासून इथे जो जमाव होता त्या सगळ्यांना व्यवस्थित शांतपणे समजावून सांगून इथून पांगवण्यात येत होतं किंवा इथून बाजूला करण्यात येत होतं। आज मात्र पोलिसांचे हे प्रयत्न जे आहेत निष्फळ ठरलेत आणि त्यामुळेच पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। आता देखील काही नागरिक जे आहेत ते इथे विरोध करतात। आता कुठे कुठे हे निष्कासित करण्याचं काम सुरू आहे, तर डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर डाव्या बाजूला इथे 3 ते 4 पोकलेन लावण्यात आलेले आहेत आणि त्या पोकलेन लावून एक इमारत इथे पाडण्यात येते। ही इमारत देखील अनधिकृत आहे आणि त्याच्यामुळे जर आपण पाहिला तर या इमारतीला पाडण्यास विरोध आहे नागरिकांचा, म्हणून इथे आता पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली जाते आहे। पोलिसांना इथे थांबवण्यात येते आणि ही कारवाई थांबावी यासाठी दबाव आणला जातोय आणि इथे नागरिक जे आहेत ते रस्त्यावर येऊ पाहत आहे ज्या ठिकाणी कारवाई सुरू आहे। म्हणूनच आज मोठ्या प्रमाणात विरोध आपल्याला इथे बघायला मिळतोय आणि पोलिसांना देखील दिनून वेळा लाठीचार्ज त्या ठिकाणी त्यामुळेच करावा लागतोय। 1000 या ठिकाणी आरपीएफ असतील किंवा जीआरपी असतील, हे सगळे लोक जे आहेत ते 1000 लोक या ठिकाणी आहेत। त्यांच्याबरोबर 200 ते 300 पश्चिम रेल्वेचे अधिकारी देखील आहेत, जे मुंबई पोलीस आहेत, ते मुंबई पोलीस देखील मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहेत आणि या सगळ्यांकडून संपूर्ण शांततामय वातावरणात ही जी कारवाई आहे अतिक्रमणाची ती व्हावी यासाठी प्रयत्न केला जातोय, पण तरी देखील इथे ही कारवाई शांततापूर्ण होत नाहीये आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात विरोध या ठिकाणी होत असल्यामुळे आता जर आपण पाहिलात तर
अक्षय, आणि मात्र पुन्हा खरं तर एकदा काल काल जी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आलेली होती त्यावेळेला इतका जमाव देखील नव्हता. त्याशिवाय जेवढा विरोध काल पाहायला मिळाला होता त्याच्या दुप्पट तिप्पट जास्त विरोध आज पाहायला मिळतोय. या पाठीमागचं नेमकं कारण काय? याची पार्श्वभूमी अशी आहे दीपक, की 2017ला पश्चिम रेल्वेने एका कायद्याच्या अनुसार या सगळ्या ज्या इमारती उभ्या राहिल्या होत्या, जे इमले उभे राहिलेले होते, अनधिकृत बांधकाम म्हणजे जे पत्र्याची घरं होती, ती पत्र्याची घरं आधी बैठ्या चाळी होत्या. त्या बैठ्या चाळीनंतर त्या एकावर एक चढवत गेल्या. जवळपास 4 ते 5 मजल्याची हे पत्र्याची घरं जी आहे ती उभी राहिली आणि हळूहळू ही जी अनधिकृत वस्ती आहे ती वाढत गेली. ती अनधिकृत वस्ती पाडण्यासाठी 2017मध्ये प्रयत्न केले गेले होते आणि 2017मध्ये त्या ठिकाणी निष्कासित करण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलं होतं. पण इथल्या स्थानिकांनी हायकोर्टात दाद मागितली आणि हायकोर्टामध्ये सगळे नागरिक गेले होते. पण हायकोर्टाने देखील गेल्याच महिन्यामध्ये या संपूर्ण बांधकामांना तोडण्याची परवानगी दिली. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने देखील रेल्वेच्या सगळ्या जागांवर ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आहेत त्या सगळ्या जागा निष्कासित करण्याची परवानगी दिली. त्यानंतर पश्चिम रेल्वेने 2 महिन्यांची मुदत जी आहे ती दिलेली होती या सगळ्या लोकांना इथून हटण्याची, इथून आपलं घर रिकामं करण्याची. आणि त्यानंतर काल कारवाई सुरू झाली. काल ज्यावेळी सुरू झाली कारवाई त्यावेळी समोर जे आपण बघताय जे अनधिकृत घरं आहेत पत्र्यांची, त्या पत्र्यांच्या घरांवर कारवाई सुरू होती. आज ज्यावेळी कारवाई सुरू झाली त्यावेळी 2 इमारतीच्या मुख्य ठेवण्यात आलेल्या होत्या. असं सांगण्यात येतं की ही 2 जी आहे ती प्रार्थनास्थळं आहेत आणि त्याच्यामुळेच आज या नागरिकांचा विरोध आपल्याला बघायला मिळतोय. कारण की प्रार्थनास्थळांना आज एक प्रार्थनास्थळ जे आहे ते त्यापैकी उद्ध्वस्त करण्यात आलंय. त्याला जे अनधिकृत होतं त्याच्यावर टॉवर देखील होते, त्याच्यावर टेलिकम्युनिकेशनची साधनं या ठिकाणी लावण्यात आली होती. जे सगळ्या गोष्टी ज्या त्या अनधिकृत होत्या त्या आज पाडण्यात आल्या. आणि दुसऱ्या इमारतीवर या ठिकाणी आता देखील कारवाई सुरू आहे. 4 पोकले मिळून ही कारवाई करण्यात येते आहे आणि म्हणूनच आता देखील आपल्याला विरोध बघायला मिळतोय. आणि ही जी दुसरी कारवाई सध्या सुरू करण्यात आलेली आहे त्या दुसऱ्या कारवाईला स्थानिकांचा विरोध होतोय आणि म्हणूनच हे सगळे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. काही लोकांना पोलीस ताब्यात देखील घेत आहेत आणि जी लोक ऐकत नाहीयेत, जी लोक पोलिसांना विरोध करतायत, पोलिसांनी समजून देखील या ठिकाणी ते ऐकत आहेत, त्या लोकांना पोलीस ताब्यात घेत आहेत. आणि सध्या तरी या संपूर्ण गर्दीवर पोलिसांचं काही प्रमाणात नियंत्रण आहे असं आपण बोलू शकतो. पण परिस्थिती अक्षय, परिस्थिती जरी इथे तणावपूर्ण असली तरी ही जी काही कारवाई आहे ती केवळ एका दिवसात करण्यात आलेली नाहीये. हा जमा मोठ्या प्रमाणात जमलेला आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळतोय. मात्र लोकांची समजूत काढण्यासाठी कोणी लोकप्रतिनिधी या ठिकाणी पोहोचलेला आहे का? कोणी रेल्वेचे जे अधिकारी असतील ते या जमावाशी, या नागरिकांशी संवाद साधतायत का? त्यांची समजूत काढण्यात येते का? दीपक, कालपासून आपण या कारवाईवर आहोत आणि कालपासून या कारवाईवर असून देखील आतापर्यंत इथे कोणताही लोकप्रतिनिधी आलेला मी तर पाहिलेला नाही आहे. काल जर आपण पाहिलं तर सुरुवातीला म्हणजे सकाळी ज्यावेळी कारवाई सुरू झाली नव्हती त्यावेळी किरीट सोमय्या या ठिकाणी आले होते आणि त्यांनी दावा केलेला होता की बांगलादेशी नागरिक या वस्त्यांमध्ये राहत होते. पण त्यानंतर एकही लोकप्रतिनिधी या ठिकाणी आले नाहीत. खरं म्हणजे ज्यावेळी या घरांवर कारवाई होणार होती ते 2017 साली त्यावेळी काँग्रेसचे काही स्थानिक नेते जे आहेत ते पुढे सरसावले होते आणि त्या काही लोकांना मदत हायकोर्टापर्यंत केस नेली होती. पण आज आणि काल एकही या ठिकाणी नेते जे आहेत ते दिसून आलेले नाही आहे. त्यामुळे कोणीही राजकीय हस्तक्षेप या कारवाईमध्ये करत नाही आहे. ही कारवाई जी आहे ती सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सुरू आहे. त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटची ही कारवाई आहे. त्यामुळे देखील इथे अजून तरी कोणतेही स्थानिक नेते आपल्याला दिसून आलेले नाही आहेत किंवा हा जो जमाव आहे त्या जमावाला शांत करण्यासाठी गेल्या 2 महिन्यांपासून ही कारवाई होणार हे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आलेलं होतं. या कारवाई ही कशा प्रकारे असेल, कोणकोणते बांधकाम या ठिकाणी पाडण्यात येणार आहेत, कुठे कुठे कारवाई केली आणि हे सगळं गेल्या 2 महिन्यांपासून सांगण्यात आलेलं होतं. आणि जी लोक इथे राहत होती त्यांना देखील हे माहिती होतं की गेल्या 9 वर्षांपासून या ठिकाणी कारवाई करण्याची केस सुरू आहे, अनधिकृत बांधकामांची केस सुरू आहे. त्यामुळे जी लोक राहत होते त्यांना देखील हे माहिती होतं की कधी ना कधी कारवाई होणार. तरी देखील आज या ठिकाणी मोठा विरोध आपल्याला बघायला मिळतो आहे आणि हा विरोध मुंबई पोलीस जे आहे त्यांनी सध्या तरी पांगवलेला आहे, थांबवलेला आहे. आणि अजून तरी ही जी कारवाई सध्या जी सुरू करण्यात आलेली आहे त्या कारवाईमध्ये 2 वेळा इथे लाठीचार्ज करण्यात आला. त्या 2 वेळेच्या लाठीचार्ज नंतर आता गर्दीवर नियंत्रण हे पोलिसांनी मिळवलं असं आपण बोलू शकतो. पण तरी देखील परिस्थिती अजूनही
चिघळू शकते, त्यामुळे अधिकचा फौजफाटा हा पोलीस बोलवण्याच्या तयारीमध्ये आहेत. फक्त RPF आणि GRP नाही तर स्थानिक पोलिसांची देखील मदत घेतली जाते, मुंबई पोलिसांची मदत घेतली जाते आहे.